नमस्कार भावांनो. तर आज आपण बघणार आहोत CP प्लसचे कॅमेरे मोबाईल ॲक्सेसवर कशा प्रकारे घेतले जाते आणि त्यासाठी कोणते ॲप्लिकेशन यूज केले जाते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपण DVRला इंटरनेट थ्रू कनेक्ट करून घेणार आहोत. त्यानंतर स्क्रीनवर आलो की स्क्रीनवर आपण मेनू बटनवर क्लिक करणार. मेनू बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक इंटरफेस ओपन होतो. हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला 6 ते 7 ऑप्शन दिसतात. तर त्या साईडने लेफ्ट साईडने 3 नंबरचं ऑप्शन नेटवर्क जे आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली अजून ऑप्शन ओपन होता. त्यानंतर खाली ते 2 डॉट दिसले की त्याच्या राईट साईडवर क्लिक करायचं आणि त्यानंतर इन्स्टा क्लाउड म्हणून जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर आपण बघतोय आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होतोय. तर आपल्याला जे स्टेटसमध्ये ऑनलाईन स्टेटस दिसला पाहिजे आणि त्यानंतर इन्स्टा क्लाउड ID जो आहे तो स्कॅनर आपण मोबाईलमध्ये GC मोब ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यावर स्कॅन करायचं. तर ते कसे आणि कुठे स्कॅन करायचे यासाठी मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये CP प्लस ऑनलाईन ॲक्सेस व्हिडिओची लिंक दिली आहे. त्यावर जाऊन तुम्ही ते बघू शकता.